नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। सावरगाव तालुका येवला येथील ग्रामपंचायत प्रशासनावर ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे। सावरगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचे प्रश्नचिन्ह ग्रामस्थांनी उपस्थित केले असून ग्रामस्थांनी पुराव्यासह केली चौकशीची मागणी। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सावरगाव ग्रामपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून प्रत्यक्षात कामे न करता लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याबाबत येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे। निवेदनात ग्रामस्थांनी 10 प्रमुख विविध मुद्द्यांवर चौकशी करण्याची मागणी केली आहे। यावेळी येवला पंचायत समिती येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। दादा पवार, सावरगावमधील एक शेतकरी। सावरगाव ग्रामपंचायतीचे बरेचसे 30-40 वर्षापासून झालेले भ्रष्टाचार आणि काही करोडो लाखो रुपये जे अनुदान येऊन संबंधित माणसांनी किंवा संबंधित यांनी लागलेले आहे आणि जे सरपंच आहे त्यांच्या सह्या घेतलेले आहे ते अनाथ त्यांना लिहिता येत नाही। काही नाही, अशा लोकांना दडपणा सह्या घेऊन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। याची आम्ही BDO साहेबांना सर्व निवेदन दिलेलं आहे। इकडची शेड तिकडं 13 लाख रुपये शेडचे निधी येऊन आणि जे शेबरीची जे निधी येतो तो कुठं वापरून आदिवासी इतर सर्व समाज घटकांना न्याय दिलेला नाही आणि स्वतःच्या मालकी हक्क समजून या ग्रामपंचायतीचं वाटोळं झालेले। ग्रामपंचायतीचं जे रेकॉर्ड आहे MB सारखं जे पैसे काढण्याचं साधन असलेलं ती MB गायब होत्या ग्रामपंचायतमध्ये सद्यस्थितीत। सदर ग्रामसेवक मयत झालेला असेल तर MBचा काय तपास आहे तो त्यांनी साहेबांना द्यावं एवढं 15 दिवसाचं आमच्याकडे सर्व ग्रामस्थांचे मी सावरगाव येथील रहिवासी असून माझं नाव योगेश चांगदेव पवार आहे। सावरगाव येथील ग्रामपंचायतीत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला याची मी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, मला उपलब्ध झाली नाही। ग्रामविकास अधिकारी सांगता की ज्याचं दप्तर उपलब्ध नाही, त्या संदर्भात आम्ही आज गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं। न झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व न झालेल्या कामांची पाहणी व्हावी, संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याची पाहणी व्हावी याच्यासाठी आम्ही गटविकास अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पुढील 4 दिवसात चौकशी समिती नेमून त्याची चौकशी करतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय देतो। याच्या व्यतिरिक्त आमचं समाधान झालं नाही तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसू। या संदर्भात BDO साहेबांना आम्ही आता लेखी निवेदन दिलेलं आहे। तर BDO साहेबांना आम्हाला 15 दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे की जे तुमची जी आदिवासींची निधी असेल ती कुठं वापर केली, कशी केली याबद्दल मी सखोल एकदम माहिती लेखी स्वरूपात तुम्हाला देतो, तर ते आम्हाला मान्य आहे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।